एकाच दगडात दोन पक्षी मारणे. एकाच वाटणापासून झणझणीत चिकन रस्सा आणि सुकं चिकन बनवणे. जर तुम्ही बॅचलर असाल किंवा सर्व्हिस करणारे लेडीज असाल, तर हे रेसिपी खास तुमच्यासाठी. अगदी करायला साधी सोपी आहे, खायला तेवढीच टेस्टी आहे आणि एकदा जर ही रेसिपी तुम्ही बनवून खाल्ली, तर तुम्ही ह्या रेसिपीच्या प्रेमात नक्की पडाल. बघा मस्त असं आपला रस्सा चिकनला कलर पण छान आलेला आहे आणि सुकं चिकन पण मस्त झालेलं आहे. तर त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकनला अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि मस्त हे चिकनला हळद मीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला हे मुरवायसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आता आपला अर्धा तास झालेल्या चिकनला आता कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये घालायचं आहे तेल. आता याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट तुम्ही टाकू शकता. मी टाकलेलं नाहीये आणि हे मुरलेलं चिकन तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे. आता 2-4 मिनिटांनी तुम्हाला हे असं चिकन हलवून घ्यायचं आहे आणि बघा आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे चिकन वरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर ते चिकनला असं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये 5-6 मिनिटं चांगलं असं चिकन शिजून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचंय. पाणी आपल्याला गरम घालायचंय. थंड पाणी अजिबात घालायचं नाहीये रश्श्याच्या भाज्यांमध्ये. तर बघा आता पातेल्यात एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळून घ्यायचं आहे आणि आपल्या चिकनला कलर पण छान आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे शिजण्यासाठी तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता मी खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेले आहेत आणि 5 मध्यम आकाराचे कांदे असे उभे कट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला बनवायचा आहे हा चिकनचा मसाला चिकनसाठी. तर बघा 1 इंच अद्रक घेतलेलं आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्याबरोबर खडे मसाले घातले आहेत आणि हे चिकन शिजतंय त्याच्याबरोबर हे टमाटर पण शिजायला टाकायचे. टमाटर घातले की आपल्या चिकनला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते आणि जेव्हा चिकन उकळतं, शिजतं त्याचमध्येच टमाटर टाकायचे शिजायला. आता मी खोबरं भाजून घ्यायचंय. खोबऱ्याला असा मस्त असा लालसर कलर येऊन द्यायचा आहे. कलर छान आलेला आहे. काढून घेतले. आता त्याच्यात घातले 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस. हे पण तुम्हाला मस्त चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि ते एका भांड्यामध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर याच्यात घालायचे आपल्याला खडे मसाले. हां, चिकनची भाजी म्हणले की खडा मसाला हा झालाच पाहिजे. 1 चमचा धने घातलाय, 1 चमचा 1 इंच दालचिनी तुकडा घेतलाय, 2 काळे मिरी घेतलेल्या आहेत आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत आणि हे सगळा खडा मसाला असा भाजून साईडला काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 1.5 चमचा डाळ घेतलेला आहे. डाळ काढून घेतलेल्या आहेत आणि आता हा कांदा आपल्याला चांगला मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी थोडंसं तेल घालायचं आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की कांदा अगदी पटकन भाजतो आणि मस्त असा कलर येतो. तर बघा आपल्या कांद्याला मस्त कलर आलेला आहे. आता आपल्याला हे कांदा काढून थंड करून घ्यायचा आहे. त्यासाठी घ्यायचं मिक्सरचं भांडं. आता हे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत. आता हे बॉईल केलेले 2 टमाटर बघा मस्त बॉईल झालेले आहेत आणि टमाटर पण असे लाल बुंद आहेत. त्याच्यामुळे ह्या भाजीला कलर पण छान येतो बरं का आणि हे थंड करून घ्यायचे बरं का. एकदम गरम-गरम मिक्सरच्या भांड्यात घालायचे नाही. आता हे थंड झालेले आहेत. कांदा पण आपला थंड झालेला आहे आणि मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण खडा मसाला पहिला थोडा फिरवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये नंतर घातलेला कांदा आणि घालायचं आहे टमाटर. आता आपल्याला हे टमाटर याच्यामध्ये घातलं की आपल्याला वरून पाणी घालायची गरज नाही आहे. या टमाटरच्या ओलसरपणामध्येच आपला हा मसाला पिसून पिसला जातो. मस्त असा मसाला पिसलाय. आता आपली चिकनची टेस्ट ह्या मसाल्यावरती आहे. मसाला जेवढा तुम्ही बारीक चांगला पिसाल तेवढीच आपली ही भाजी पण तेवढीच टेस्टी होणार आहे. आता कढई घेतलेली आहे. कढईमध्ये घातलेलं तेल. आता ह्या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं बरं का आणि हे मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि
मसाला चांगला तेलात परतला आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा मी काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. 2 चमचे काळा मसाला म्हणजे ह्याला घरचा मसाला म्हणतात आणि अर्धा चमचा चिकन मसाला घातलेला आहे. आणि हे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये घालायचं हलकंसं मीठ. मीठ थोडंच घालायचं आहे. ऑलरेडी आपण पहिलं मीठ घातलेलं आहे. बघा मस्त तेल सुटलेलं आहे आणि आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला. आता पहिलं आपण सुकं चिकन बनवणार आहे. त्यासाठी सगळे हे पीस या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता बघा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं असं या मसाल्यामध्ये चिकन शिजवून द्यायचं आहे आणि याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे आणि याच्यावरती एक 5-6 मिनिटं चांगलं हे चिकन याच्यामध्ये परतून द्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं की तो मसाला आहे ना, तो चिकनच्या आतमध्ये गेला ना, एवढं मस्त टेस्ट येते ना हे चिकनला. बघा मस्त असं आपले चिकन अगदी तेल सोडलेलं आहे चिकनने, मसाल्याने आणि चिकन पण मस्त असं मसाल्याचं चिकन आपलं तयार झालेलं आहे. आता इथे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढे पीस काढायचे, तेवढे तुम्ही काढून घेऊ शकता. आता याच्यामध्ये आहे लेग पीस. तर लेग पीस म्हणलं, तर मसाल्यातला लेग पीस झालाच पाहिजे. तर चला, आता मी इथं फक्त एक जणाला खाण्यासाठीच मसाला चिकन, सुकं चिकन काढलेलं आहे. हे पहा आणि बाकीचं रस्स्यामध्ये बनवणार आहे. आता हे मिठाचं पाणी आहे, ते याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आता 3 प्रकार चिकन झालं बरं का. झणझणीत चिकन रस्सा, मिठातलं चिकन आणि सुकं चिकन. बघा एका वेळेस आपण 3 प्रकारचे चिकन तयार केले की नाही, ही म्हण लागू पडते की नाही, एका दगडात 2 पक्षी मारणं. आणि याच्यामध्ये आता हे पाणी घातलंय, की याच्यामध्ये अजून थोडासा घरचा काळा मसाला ॲड करायचा आहे मसाल्यामध्ये आणि पाणी घातलंय, की थोडा अजून चिकन मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. पुन्हा एकदा मी 1 चमचा काळा मसाला ॲड केलेला आहे आणि अर्धा चमचा चिकन मसाला ॲड केलेला आहे आणि आपल्याला जेवढं पाणी चिकनमध्ये रस्सा पाहिजे तेवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि मी आता थोडंसं आपल्याला चिकनला कलर येण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट तेल घ्यायचं आहे तडका पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घ्यायचा आहे आणि तो तडका याच्यामध्ये घालायचा आहे. बघा मस्त असा आपला तडका चिकनला बसलेला आहे. हां, हे फक्त कलरसाठी आहे बरं का. ह्याने भाजी अजिबात तिखट होत नाहीये. फक्त कलर येतो आणि मस्त असा तडका बसलेला आहे आणि कलर पण बघा, आत्ताच कलर किती छान दिसतोय. भाजी तुमच्या मसाल्यावरती अवलंबून आहे. मसाला जेवढा तुमचा टेस्टी बनला, तेवढीच भाजी पण टेस्टी बनते. आता ह्याला चांगले मस्त एक उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आली की आपल्याला गॅस कमी करायचा आहे.
आणि गॅस कमी करून तुम्हाला अगदी 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवरती भाजी ही चांगली शिजवून घ्यायची आहे. जेवढी भाजी शिजेल आणि जेवढा रसा त्या भाजीमध्ये चिकनमध्ये जाईल, तेवढी भाजी आपली चिकनची टेस्टी लागते. तर बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि हे चिकन तुम्ही गावरान पद्धतीचं पण बनवू शकता बरं का. आमच्या घरी अशाच पद्धतीने चिकन बनतं. आणि अशाच पद्धतीचे चिकन आमच्या घरच्यांना सगळ्यांना, माझ्या मुलांना, सगळ्यांना, आमच्या घरातल्या सगळ्यांना आवडतं. तर बघा असं झणझणीत चिकन रस्सा आणि सुक्कं चिकन आपलं तयार झालेलं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने